खलनायक, एक प्रेमकथा. लेखक प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. तपस्या गाडीतून बाहेर उतरताच सम्राट पण कारच्या खाली उतरला. त्याने त्याचे ओले झालेले बूट झटकले. आय एम सॉरी, मला माहित नव्हतं तुम्ही पाठीमागे बसलेले आहात. माहित नव्हतं तर आधी माहित करून घ्यायचं होतं. मॅनर्स नावाची पण एक गोष्ट असते. समोरचा लिफ्ट देतोय म्हटल्यावर बापाची गाडी समजून त्यात बसायचं नसतं. बॉस, मुलगी आहे, प्लीज. मुलगी, आणि ही मुलगी कसली चालती फिरती आफत आहे ही. सम्राटने गाडीचा आधार घेत शूज आणि सॉक्स काढून टाकले. ते दोन्ही गाडीच्या आत फेकले. आता तो भर रस्त्यात अनवाणी उभा होता. आय एम सॉरी. तिला कसलंही उत्तर न देता तो आत गाडीत जाऊन बसला. त्याने गाडीचा दरवाजा जोरात बंद केला. आता जॅक मात्र संभ्रमात उभा होता. तिला लिफ्ट द्यावी की नाही तेच त्याला कळत नव्हतं. पण ज्या पद्धतीने बॉस तिच्यावर ओरडले होते ते पाहता तिला लिफ्ट दिली तर आपला जॉब नक्की जाणार हे तर त्याला कळून चुकलं होतं. बाजूला तपस्या एवढंसं तोंड करत बॅग हातात घेऊन उभी होती. दोघेही तसेच तोंडावर क्वेश्चन मार्क घेऊन उभे होते. तितक्यात गाडीची काच खाली झाली. आता असंच तोंड घेऊन उभं राहणार आहात का? चला बसा आत. तसं जॅक विना विलंब गाडीचा दरवाजा ओपन करत ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला. तपस्या मात्र अजूनही भेदरलेल्या अवस्थेत तशीच उभी होती. त्याच्या गाडीत जावं की नाही असा मोठा यक्ष प्रश्न तिच्या समोर उभा ठाकला होता. तुला स्पेशल इन्व्हिटेशन हवंय का? गेट इन द कार. तशी ती लगेच दुसऱ्या बाजूने गेली आणि पुढे जॅक जवळ जाऊन बसली. ती बसता जॅकने कार स्टार्ट केली आणि ते तिथून निघाले. लाडू वळत वळत रवी गाणं म्हणत होता. हे बावळट, गाणी काय म्हणतोयस? किती लाडू झाले तुझे? मोजले नाहीयेत, पण 1000 झाले असतील असं वाटत नाही. रवी घामाघूम झाला होता. लाडू वळून वळून त्याचा हात लाल झाला होता. कोपरापासून तर हात आपोआप वाकडा व्हायला सुरुवात झाली होती. कधी होणार रे 1000 लाडू? हे सगळं ना तुझ्यामुळे होतंय. नसते उद्योग करायचे असतात तुला. तू त्या पिंकीला चुकीचं कार्ड दिलेस ना, म्हणून बॉसने आपल्याला ही लाडू वळायची शिक्षा दिली. फक्त माझ्या एकट्यामुळे नाही मिळाली ही शिक्षा. तू अर्धा तास बॉसला एक्स्ट्रा फिरवलेस, त्याचे 500 लाडू ऍड केलेत बॉसने. कुठे जायचंय तुम्हाला? गुलमोहर सोसायटी.
नाही, मला तिथे नाही जायचं. मला सेवानिकेतन लॉजवर जायचंय. एवढ्या रात्री तिकडे काय काम आहे तुझं? ते माझ्या मैत्रिणीच्या वडिलांचं लॉज आहे. माझं तिकडे काम आहे. काही वेळानंतर जॅकने गाडी त्या लॉज समोर आणून उभी केली. हेच ना? तसं तिने खिडकीतून बाहेर पाहिलं तर तिची मंजिल आली होती. थँक्यू. सम्राटला समजलं की ती त्यालाच थँक्यू म्हणते, पण तरीही त्याने काही रिप्लाय केला नाही. त्याने साधी नजर वर करून तिच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. तो त्याच्या मोबाईल मध्येच बिझी होता. सडू मुग्यांबो, स्वतःला काय समजतो काय माहित. थँक्यू मिस्टर जॅक. युअर वेलकम. जॅक, मला उशीर होतोय. तपस्या तिची बॅग घेऊन खाली उतरली. आणि जॅकला बाय करत ती पायऱ्या चढून आत निघून गेली. ती आत जाता जॅकने कार स्टार्ट केली आणि ते तिथून निघून गेले. सम्राट घरी पोहोचला तोपर्यंत रात्रीचे 12:30 वाजून गेले होते. तो घरात शिरला तसं रवी आणि तेजा घाईघाईने त्याच्या समोर आले. बॉस, आमचे 1000 लाडू वळून झालेत. गुड. उद्या सकाळी अनाथ आश्रमात जाऊन वाटून या. तो ताड ताड पायऱ्या चढत वरती निघून गेला. बिचारे रवीच्या मात्र हिरमुसलेला तोंड करून एकमेकांकडे बघू लागले. 7-8 तासांपासून दोघे लाडू वळत बसले होते, पण सम्राटने साधं त्या लाडवांकडे एक नजर पाहिलं पण नव्हतं. बिचाऱ्या दोघांचा खूप मोठा वाला हार्टब्रेक झाला होता. पण आपलं तुटलेलं ते हार्ट सम्राट समोर ते दाखवू सुद्धा शकत नव्हते. नाहीतर हार्ट बरोबर शरीरातले बरेच अवयव तुटण्याची पण दाट शक्यता होती. सम्राट रूम मध्ये आला. त्याने लगेचच अंगावरचं जॅकेट काढून बेडवर फेकलं. ती इतक्या रात्री त्या लॉजवर कशाला गेली असेल? असं काय अर्जंट काम होतं तिचं? तिचा कोणी बॉयफ्रेंड तर नाहीये ना? तिच्याबद्दल त्याला सगळी माहिती असणं खूप गरजेचं होतं, कारण ज्या कामासाठी त्याला तिला वापरायचं होतं ते काम खूप जोखमीचं होतं. त्यामुळे तिच्याबद्दल प्रत्येक गोष्ट त्याला माहित असायलाच पाहिजे होती. त्याने लगेच त्याचा फोन हातात घेतला आणि त्याच्या एका खास माणसाला फोन केला. हॅलो, मी एका मुलीचं नाव, ऍड्रेस आणि फोटो पाठवतोय. मला तिची प्रत्येक डिटेल पाहिजे. मिळून जाईल. समोरून उत्तर आलं तसं त्याने फोन कट करत तिचा बायोडेटा आणि फोटो त्या नंबरला सेंड केला. तेव्हा कुठे त्याच्या कपाळावरच्या आठ्या थोड्या कमी झाल्या
करून त्याने त्याचा लॅपटॉप ऑन केला आणि काम करत बसला. आता त्याच्याकडे टाइमपास करायला अजिबात वेळ नव्हता. ती फाईल सीबीआय पर्यंत पोहोचण्याच्या आधी त्याला त्या माणसापर्यंत पोहोचायचं होतं आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्याचं सध्या तरी त्याच्याकडे फक्त एकच ऑप्शन होतं आणि ते म्हणजे तपस्या राऊत. हॅलो ताई, पोहोचलीस का ग? हो, आताच पोहोचले. छान आहेत ग इथल्या रूम्स. मला वाटलं एकदम साधं लॉज असेल, पण खूप मस्त आहे. हो, आणि ते काका पण खूप चांगले आहेत. तू तिथे असेपर्यंत तुला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. फक्त लवकरात लवकर तुझ्या बॉसला तुझ्यासाठी घराची व्यवस्था करायला सांग, कारण तिथे तुला फार फार तर 8 ते 10 दिवस राहू देतील. मग नंतर तू कुठे जाणार? घराची व्यवस्था? तो तर आपल्याकडे एक नजर पाहायला पण तयार नाही, तर मला घर कुठून देणार आहे? ताई, अगं काय बोलते मी? हो, करते मी माझी राहायची व्यवस्था, तू नको टेन्शन घेऊस. ओके, चल खूप उशीर झालाय, ठेवते मी आता फोन. उद्या मी तुला तिथेच येऊन भेटेन. ओके, चल बाय. सईने फोन ठेवून दिला तसं तपस्याने फोन कट करून समोरच्या बेडवर फेकला आणि दोन्ही हातात डोकं गच्च पकडून बेडवर बसली. कोणी घर देतं का घर, अशी अवस्था झालीये माझी. त्या मोगॅम्बो कडून थोडी अपेक्षा होती, पण मी आज त्याच्या बुटाडात जे पाणी ओतलंय ना, त्यानंतर तो मला त्याच्या गेटच्या बाहेर पण उभा करतो की नाही काय माहित. जाऊ दे, उद्याचं उद्या बघता येईल. आता तर आहे ना डोक्यावर छत, तर मस्त झोपून घेऊया. ती सुस्कारा सोडत उठली आणि कपडे घेऊन चेंज करायला आत निघून गेली. तिकडे रात्रीचे 2 वाजले तरी सम्राट त्याच्या लॅपटॉपवर काम करत बसला होता. अजून त्याने चेंज सुद्धा केलं नव्हतं. मोबाईलची रिंग वाजली तसं त्याने फोन हातात घेतला आणि रिसीव्ह केला. फोन रिसीव्ह करताच पलीकडून त्याला तपस्याची सगळी माहिती मिळाली. पण त्याच्यासाठी महत्वाची माहिती ही होती की तिचा कोणी बॉयफ्रेंड नव्हता आणि माहिती पण सेम होती जी रवीजाने मिळवली होती. पण तरीही त्याला काहीतरी संशयास्पद वाटत होतं, कारण इतक्या रात्री ती त्या लॉजवर नेमकी कशाला गेलीये हे त्याला कळालं नव्हतं. कारण हा प्रसंग आजच घडला होता आणि आता त्या प्रश्नाचं उत्तर कळेपर्यंत तो पुढची मूव्ह टाकू शकत नव्हता. थँक्स. त्याने फोन ठेवून दिला आणि त्यासोबत लॅपटॉप पण बंद केला. मूर्ख मुलगी, वादळासारखी कधीही कुठेही जाते आणि सगळं विस्कटून टाकते. तपस्याचा चेहरा आठवत तो स्वतःशीच बडबडत होता. उठून तो फ्रेश व्हायला आत निघून गेला.
थोड्याच वेळात फ्रेश होऊन आणि कपडे चेंज करून तो बाहेर आला. बिचाऱ्याने बरीच घेतली होती, पण तपस्या मॅडमने त्याची सगळी नशा उतरवून टाकली. त्याने त्याच्या रूम मध्ये असलेलं स्मॉल बार काउंटर ओपन केलं आणि त्यातून एक बॉटल हातात घेतली. तो ती बॉटल तोंडाला लावणारच होता, पण का कुणास ठाऊक त्याला न पिण्याची इच्छा झाली. तसं त्याने पुन्हा बाटलीला झाकण लावून ती आत ठेवून दिली आणि लाईट्स ऑफ करून तो सरळ बेडवर जाऊन आडवा पडला. आज दिवसभरात त्याची बरीच धावपळ झाली होती, त्यामुळे लगेच त्याचा डोळा लागला आणि तो झोपेच्या अधीन गेला.